तर गेल्या वेळेस कुठपर्यंत आलोय आपण? तर मालिशची तत्वे. मालिशची तत्व बघत होतो आणि जवळपास मालिशची तत्वे तिथं त्या ठिकाणी तिथेच संपले. हो. होती. बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघूया मालिशच्या तत्वानंतर मालिशची काही तंत्र आहेत ती बघूया. मालिशची जी 4 तत्वे होते त्याच्यानंतर मालिशची तंत्रे. आता याच्यामध्ये काय आपण मालिश करण्याच्या पद्धती असं म्हणूयात थोडक्यात. कशा-कशा काय आहेत? तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आढळतात. मग कोणकोणते? एक आहे हस्तसाधित म्हणजे जे हाताद्वारे केली जाते, मानवी हाताद्वारे आणि दुसरी आहे यांत्रिक म्हणजे याच्यामध्ये उपकरणे वगैरे वापरून केली जाते. उपकरणांचा वापर याच्यामध्ये होतो. आता बघा आणखीन काय म्हटलंय पुढे, तर बहुतांश वैद्यकीय मर्दन चिकित्सा हस्तसाधितच असते आणि ती खास शिक्षण घेतलेल्या अ, प्रशिक्षित चिकित्सकाकडूनच केली जाते. बघा आलं का लक्षात? म्हणजे काय म्हणण्याचा इथं दृष्टिकोन कसा आहे बघा. 2 गोष्टी याच्यामध्ये दडलेल्या आहेत या वाक्यामध्ये. एक पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, तर वैद्यकीय जास्तीत जास्त करून कशाचा वापर करतात म्हटलं आहे, तर हस्तसाधित ही जी पद्धत आहे, ती जास्त करून उपयोगामध्ये येते. कारण ती जी पद्धत आहे, ती आपल्या मनाप्रमाणे किती दाब द्यायचा आहे, कमी द्यायचा आहे, जास्त द्यायचा आहे, खोलवर दाब द्यायचा आहे किंवा गोल फिरवायचा आहे का लांब फिरवायचा आहे, असं सगळं आपल्या मनावरती ते अवलंबून असतं. आणि विशेष म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागामध्ये आपल्याला हात चाळवता येतो. प्रत्येक भागामध्ये लहान भाग असेल, मोठा भाग असेल, सर्वच्या सर्व ठिकाणी आपल्याला हाताद्वारे मालिश करणं हे सोयीस्कर जातं. परंतु यंत्र जे आहेत, ते यंत्र सर्वच ठिकाणी उपयोगी पडतील असं नाही. काही यंत्र मोठ्या पृष्ठभागावर चांगल्या रीतीनं काम करतील. काही यंत्र गुडघ्याच्या ठिकाणी म्हणजे गोल भाग जिथं आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतील. काही यंत्र कमरेच्या ठिकाणी म्हणजे यंत्र हे जे आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून व्हायब्रेशन करणारी यंत्र जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतात. परंतु स्पर्श किंवा रगडणे अशा ज्या क्रिया आहेत, अशा क्रिया करणारी यंत्र आपल्याला सहसा भेटत नाही. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हणले बघा, तर एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीकडूनच आपण मालिश करून घ्यावी. कारण आता योगामध्ये सुद्धा आपण बघतो बघा, कोणतंही आसन शिकायचं असलं की त्याच्या खाली लिहिलेलं असतं. जसं की ॲलोपॅथीच्या गोळ्यावरती लिहिलेलं असतं बघा, की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यावे. त्याप्रमाणे अ, योगासन एखादं समजा एखादं योगाचं चित्र असेल, तर भुजंगासन असेल. तर आता जी नवीन चित्र वगैरे पाहायला गेलं, तर तिच्या खाली सुद्धा लिहिलेलं आपल्याला दिसून येत आहे, की एका मार्गदर्शकाखाली या आसनाचा अभ्यास करावा, असं लिहिलेलं असतं. का? तर ते प्रत्येकांना सूट होईल किंवा प्रत्येकालाच उपयोगी येईल असं नाही आणि करण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत जर चुकीची झाली, तर ते आसन तुम्हाला लाभ देण्याऐवजी हानी देऊ शकतं. त्याप्रमाणेच मालिश सुद्धा योग्य पद्धतीने केली तरच ती लाभ देते आणि अयोग्य पद्धतीने केली तर ते आपल्याला हानिकारक ठरणारे आहे. म्हणून प्रशिक्षित एखाद्या व्यक्तीकडूनच मालिश सुद्धा करून घ्यावी, असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता या ज्या 2 पद्धती आहेत, त्याच्यानंतर आपल्याला मर्दनातील काही क्रिया बघायच्या आहेत. म्हणजे कोणकोणत्या क्रियांचा तिथं वापर केला जातो, कोणकोणती तंत्र तिथं वापरली जातात. बघा काय म्हटलंय, या चिकित्सेतील चिकित्सकाच्या हाताच्या प्रमुख हालचालींचे वर्गीकरण. मग किती हालचाली आहेत? कशा प्रकारच्या हालचाली आहेत? तर पहिली जी हालचाल आहे, थोपटणे नावाची हालचाल आहे. यालाच फ्रेंच शब्द इफ्लुरेंच असं सुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये चाकचोपी किंवा चाकी-चोपी करणे असं सुद्धा म्हटलं जातं. त्यासोबत हातांनी मग ही करण्याची पद्धत कशी आहे? सांगता येईल थोडक्यात तुम्हाला काही
थोपटणे नावाचा प्रकार कसा असेल? कल्पना करता येईल का काही? सर, चांगलं तेल लावायचं आणि असं उपटायचं. थोपटणे हा प्रकार कसा असेल? बघा, थोपटणे किंवा स्पर्श करणे अशा पद्धतीनं थोपटणे. आलं का लक्षात? तेल लावून प्रत्येक अवयवावर किंवा दुसऱ्या भागावर किंवा स्पर्श करणे ही पद्धत वेगळी. ही घर्षण करणे, ही थोपटणे, ही मारणे, ठोकणे आणि आणखीन एक पद्धत म्हणजे दाबणे, टिंबणे. आता ह्या भागामध्ये जर आपण दुखत असेल, तर कसं करतो? कशी पद्धत वापरतो तिथं? असं टिंबल्यासारखी पद्धत. आलं का लक्षात? हे टिंबणे. तर किती प्रकार झाले बघा. थोपटणे झालं, घर्षण करणे, चोळणे, टिंबणे म्हणजे ज्याप्रमाणे आपण कणिक टिंबतो चपातीचं वगैरे, त्याप्रमाणे टिंबणे म्हणजे मांसपेशींना आणि अ, ठोकणे म्हणजे बघा, सहज जर समजा आपल्या कुठेतरी एखाद्या भागामध्ये वेदना होत असतील, तर आपण काय करतो सहजच असं हळू बुक्क्यांचा मार देतो. बरोबर आहे. आलं का लक्षात? काही वेळा दाबतो, पण काही ठिकाणी आपण काय करतो सहजच. आता प्रत्येक वेळी आपल्याला मालिश करायला एखादी व्यक्ती भेटेलच असं नाही किंवा थोड्याशी कारणावरून आपण मालिश लगेचच करून घेऊ असं पण नाही. तर सहजगत्याच आपल्याला जर कुठेतरी दुखरा भाग वाटला, तर आपण तिथं थोडंसं असं मारल्यासारखं करतो. ते तंत्रसुद्धा याच्यामध्ये सामील आहे. बघूया एकेका तंत्रामध्ये काय सांगितलंय. आता थोपटणेचा हा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये हाताने दाब देत लयबद्ध रीतीने केलेले मर्दन असे याला म्हणतात. त्यासोबत पुढचा जो प्रकार आहे, मळणे किंवा तिंबणे. आता याच्यामध्ये मी आताच सांगितलं, की मानेच्या भागामध्ये आपण तिंबल्यासारखा असा प्रकार करतो किंवा पिंढऱ्यांचा भाग असेल किंवा मांडीचा भाग असेल, अशा ठिकाणी सुद्धा टिंबण्यासारखी प्रक्रिया आपल्याला त्या स्नायूवरती करता येते. त्यासोबत दाबणे ही क्रियासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होते. बघा, आपण आणखीन एक मालिशचा इतिहास पाहताना बघितलं होतं बघा. ग्रीकमध्ये काय इतिहास होता? तर त्यांच्या जी वैद्यांची थडगे होते, त्याच्यामध्ये एक व्यक्ती पायाला मालिश केलेलीची म्हणजे अशी चित्र होती तिथं. बरोबर आहे. पण आपल्याला आणखीन आहे भारतीय पद्धतीमध्ये किंवा भारतीय याच्यामध्ये एक चित्र आपल्याला आणखीन पाहता येईल बघा. त्याचा संबंध याच्याशी लावता येईल का? असं बघा, की लक्ष्मी काय करते बघा, विष्णूची आणि लक्ष्मीची आपण जी प्रतिमा बघतो, त्याच्यामध्ये बघा विष्णू पहुडलेले असतात आणि लक्ष्मी काय करत असते, पाय चेपत असते, दाबत असते. आलं का लक्षात? म्हणजे हा सुद्धा प्रकार आणि मालिशचा विशेष उपयोग कशामध्ये केला जातो? तर दुखणं दूर करण्यासाठी. दुखणारा भाग तो दूर करण्यासाठी. आणखीन आयुर्वेदामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे, की वाताचा जर प्रकोप झाला असेल, तर त्या ठिकाणी दाबल्याने किंवा अ, ज्याप्रमाणे पाय चेपून घेतो आपण. बघा सहजच आपले पाय दुखत असतील, तर लहान असेल तर तिच्याकडून तुडवून घेतो. मोठा असेल तर म्हणजे दाबून घेतो किंवा या क्रिया केल्यामुळं दाबणे किंवा तुडवणे किंवा टिंबणे अशा क्रिया केल्यामुळं सुद्धा वाताचं शमन होतं, असं सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. वातावरती जे उपाय सांगितलेले आहेत वेगवेगळे, वेगवेगळ्या औषधी आहेत, अ, वेगवेगळे तेल आहेत, अभ्यंग आहेत किंवा स्वेदन आहे, म्हणजे उष्णता देणे किंवा शेकणे, स्वेदन आहे. तसं वेगवेगळ्या चिकित्सेमध्ये दाबणे हा सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि त्याच्यानं आपल्या शरीरातील जो मांसपेशी आहेत, त्याच्यामधला थकवा दूर होतो आणि त्याच्यामधलं दुखणं सुद्धा कमी होण्यास लाभ होतो. म्हणजेच वात शमन करण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा उपयोग होतो.
त्यासोबत पुढे आणखीन एक पद्धत सांगितलेली आहे, घर्षण पद्धत. आता या घर्षण पद्धतीमध्ये मालिश करणाऱ्याच्या बोटांची विशेष करून रुग्णाच्या पीडित भागावर हळूवार घर्षण करणे किंवा अपीडित व्यक्तींना घर्षणाद्वारे सर्व शरीराला मालिश करणे असा प्रकार येतो. म्हणजे फक्त पद्धती आहेत या उपयोगात आणण्याच्या पद्धती आहेत. मग तो जो पीडित व्यक्ती आहे आणि त्याचा पीडित भाग कोणता आहे, त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येईल. आता समजा कमरेचा खालचा भाग आहे. आलं लक्षात? कमरेचा खालचा भाग आहे. तर कमरेच्या खालच्या भागावर तिंबण्याची प्रक्रिया करता येईल का हो? तिंबण्याची प्रक्रिया नाही. करता येईल. तिथं रगडणे किंवा मृदू मार, बुक्क्यांचा मार किंवा थोपटणे अशा प्रक्रिया तिथं करता येतील. परंतु तिंबण्याची प्रक्रिया तिथं करता येणार नाही. तिंबण्याची प्रक्रिया कुठं-कुठं करता येईल? पिंजऱ्यांचा भाग असेल, मांड्यांचा भाग असेल, म्हणजे ज्या ठिकाणी मांस जास्त आहे, अशा ठिकाणी. मांसाचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी आपल्याला ती प्रक्रिया करता येते. किंवा हाताचा भाग असेल, या ठिकाणी पण आपण सहजच जर दुखत असेल, तर अशा प्रकारे आपण तिंबण्याची प्रक्रिया करत असतो. त्याचसोबत मानेचा हा खालचा भाग असेल, इथं, इथं सुद्धा आपण तिंबण्याची प्रक्रिया करू शकतो. परंतु गालावरती तिंबण्याची प्रक्रिया करता येईल का हो? येणार नाही. इथं मात्र घर्षण करावं लागेल. घर्षण करावे लागेल. हे प्रकार जे आहेत, हे प्रकार का पडलेले आहेत? तर शरीराचा आकार सर्वत्र सारखा नाही. सर्वत्र सारखा नाही. कुठं मोठा भाग आहे, कुठं मांसल भाग आहे, कुठं निब्बर टणक भाग आहे. म्हणजे कसा गुडघ्याचा जो सांधा आहे. आता त्या ठिकाणी टिमण्याची प्रक्रिया करता येईल का? करता येणार नाही. किंवा थोपटण्याची पण करता येणार नाही किंवा मृदू मार पण करता येणार नाही. तर तिथं गोलसर स्वरूपात बोटांच्याद्वारे आपण तिथं मालिश म्हणजे घर्षणाचा प्रकार तिथं आपण वापरू शकतो. आलं लक्षात? किंवा आता सहजच आता हे कोपर आहे. कोपराच्या ठिकाणी कोणती प्रक्रिया करता येईल? तर इथं घर्षणच करावे लागेल. आलं लक्षात? इथं थिंबता येत नाही किंवा मृदू मार देता येत नाही. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या आकारानुसार, शरीराच्या भागानुसार वेगवेगळे प्रकार तिथं उपयोगात आणावेत. त्याचसोबत पुढचा जो भाग आहे, ठोकणे किंवा मृदुमार त्यालाच फ्रेंच भाषेमध्ये किंवा तिथं जे हा प्रकार उपयोगात येतो फ्रेंचमध्ये, त्याला टेम्पोटमेंट असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं आणि स्नायू किंवा इतर मऊ ऊतक निरनिराळ्या तीव्रतांच्या ठोक्यांनी हलवणे, म्हणजे ठोकणे हा प्रकार झाला. त्यासोबत पुढचा आणखीन एक जो प्रकार आहे, कंपन, स्पंदन किंवा व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणल्यास पटकन लक्षात येतं तुमच्या. कंपन म्हणल्यास तितकं लक्षात येणार नाही. काही शब्द इंग्रजी असले की पटकन लक्षात येतं. बघा, कंपन, स्पंदन, व्हायब्रेशन म्हणजे मालिश करणाऱ्याच्या बोटांनी किंवा तळहाताने कंप उत्पन्न होईल अशी ऊतकांची हालचाल. आता बघा, या ठिकाणी अ, व्यक्तीच्या हाताद्वारे जी केली जाणारी मालिश आहे, त्याच्यापेक्षा या ठिकाणी यंत्राचा वापर चांगला होईल. चे यंत्र जे काही तुम्ही बघितलेले असतील बघा, व्हायब्रेशन करणारे. हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये मात्र यंत्राचा वापर खूप चांगला होईल. व्हायब्रेशन करणारे यंत्र. आलं लक्षात? आणि वरचे जे 2-3 प्रकार होते, त्या प्रकारामध्ये मात्र हस्तसाधित हाताद्वारे केले जाणारे प्रकार तिथं चांगल्या रीतीनं करता येतात. परंतु आपल्याकडे यंत्रच नाही. तर अशा वेळी मग त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स कसे निर्माण होतील? एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या भागामध्ये कशी निर्माण करायचे? तर टॅपिंग स्वरूपात टॅपिंग जे लवकर-लवकर टॅपिंग करायची. जसं की आपण डोक्याला मालिश करताना हे अशा प्रकारे टॅपिंग करतो बघा. आलं लक्षात? म्हणजे याच्याद्वारे
एक प्रकारचं कंपन त्या भागामध्ये निर्माण होऊ शकतं. म्हणजे असे हे वेगवेगळी तंत्र आपल्याला तिथं पाहायला भेटतात. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. आता यंत्रसाधित पद्धत याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. हस्तसाधित पद्धती संपल्या 4-5 किंवा त्याच्यामध्ये आणखीन एक पद्धत आपल्याला समाविष्ट करता येते. ज्या 4 पद्धती होत्या थोपटणे, मृदुमार, मारणे, तिंबणे अशा ज्या प्रकार होत्या, त्याच्यामध्ये आणखीन एक शेवटचा प्रकार त्याच्यामध्ये मिक्स करता येतो. तो प्रकार म्हणजे मिश्र पद्धत. मिश्र पद्धत म्हणजे अ, 4ही 5ही प्रकारांचा उपयोग त्याच्यामध्ये करणे आणि मालिशचा फायदा तिथं आपल्याला करून घेता येतो. त्यासोबत आता हा जो पुढचा प्रकार आहे काय म्हटले बघा याच्यामध्ये यंत्रसाधित पद्धत. आता यालाच यांत्रिक मर्दन चिकित्सेकरिता अ, विद्युत चलित्राने म्हणजेच मोटारी छोट्या-छोट्या मोटारी असतात किंवा छोटी-छोटी यंत्र असतात. त्यांचा वापर तिथं करता येतो किंवा लाटणे, दंडगोलाकार रूळ, पट्टे इत्यादी गोष्टी याच्यामध्ये आपल्याला वापरता येतात. त्यासोबत कोणतेही यांत्रिक उपकरण हस्तसाधित मर्दनाची बरोबरी करू शकत नाही, असं याच्यामध्ये म्हटलंय बघा. आणि ते योग्यच आहे, बरोबर पण आहे. का? तर यंत्र मी सुरुवातीलाच म्हटलंय बघा आपण हा टॉपिक सुरू करतानाच, की यंत्राचा वापर प्रत्येक ठिकाणी वापर करता येत नाही किंवा एखादा व्यक्ती जर मालिश करायला लागला, तर तो त्याचं सर्व लक्ष त्या मालिश करण्यामध्ये गुंतलेलं असतं. सर्व लक्ष केंद्रित करून तो व्यक्ती त्या मालिशमध्ये गुंतलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची भावना असते. जो पुढचा जो क्लायंट आहे आणि त्या क्लायंटचं दुखणं बरं व्हावं, तो कशासाठी आला या व्यक्तीकडे? दुखणं बरं करण्यासाठी आला आहे आणि दुखणं कमी व्हावं, अशी सुद्धा एक प्रकारची त्याच्या मनामध्ये मानसिकता असते. आणि ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता, ही जी मानसिक पॉवर आहे, ही सुद्धा तिथं आपल्याला उपयोगी पडते. किंवा ज्यावेळी आपण प्राणायाम वगैरे करतो बघा, त्यावेळी एक प्रकारचा संकल्प करायचा असतो. शुभ संकल्प किंवा शिवसंकल्प असं सुद्धा त्याला म्हणतो. म्हणजे काय? की श्वास घेताना माझ्या शरीरामध्ये दिव्य शक्ती प्रवेश करत आहेत. माझ्या शरीरामध्ये आरोग्य वाढत आहे. आणि श्वास सोडताना आपण काय कल्पना करत असतो, की माझ्या शरीरातील रोग निघून जात आहेत. असं शुभ संकल्प त्यावेळी सुद्धा करत असतो. म्हणजे शारीरिक हालचालीला मानसिकतेची जोड, मानसिक धारणेची जोड तिथं देतो आणि दोन्ही प्रकारचे फायदे आपण तिथं एकत्रितपणे मिळवून घेत असतो. आता फिजिकली तर ॲक्टिव्हिटी आपण करतोय प्राणायाम, पण त्याच्यासोबत ॲडिशनलमध्ये मानसिक जो हे आहे पॉवर, मेंटल पॉवर त्याची सुद्धा आपण तिथं जोड देतोय. त्याच्यामुळं त्या प्राणायामाचा जो फायदा होणार आहे, तो द्विगुणित होणार आहे. कसा होणार आहे? द्विगुणित होणार आहे, डबल होणार आहे. त्याचप्रमाणे हा जो आपण रेकीमध्ये सुद्धा पाहिलं बघा, की रेकीमध्ये काय म्हटलं, रेकीला थोडक्यात काय म्हटलं, की ऊर्जेचं ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ऊर्जा देण्याचं एक कार्य किंवा एक पद्धती असं तिथं म्हटलं. त्याचप्रमाणे ज्यावेळी ही व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मालिश करत असते, त्यावेळी सुद्धा हा व्यक्ती शुभ संकल्प करत असतो, की या व्यक्तीचं आपल्या पुढच्या व्यक्तीचं जे दुखणं आहे, ते दुखणं कमी व्हावं, अशी सुद्धा त्याची मानसिकता असते, धारणा असते आणि ती धारणा, ती भावना ही यंत्रामध्ये नसते. यंत्राला भावना नसतात आणि विशेष म्हणजे काय, यंत्राची एकच गती असते. एकतर आपण बघा एखादं यंत्र असेल तर एकतर हाय स्पीडमध्ये चालू शकतो किंवा मीडियम स्पीडमध्ये चालू शकतो किंवा लो स्पीडमध्ये चालू शकतो. पण आपल्याला जिथं-जिथं आवश्यक प्रमाणामध्ये स्पीड पाहिजे, या 3 स्पीड सोडून सुद्धा आणखीन मध्ये स्पीड आहेत. त्या स्पीडचा वापर आपण हस्तसाधित पद्धतीमध्ये करू शकतो किंवा आपण मालिशची जी काही 4-5 तंत्र सांगितली, थोपटणे, मळणे
किंवा घर्षण करणे, गोल पद्धतीनं मसाज करणे, लांबट पद्धतीनं मसाज करणे, असे जे प्रकार आहेत, ते यंत्र करू शकत नाही. तेच त्या जे प्रकार आहेत, ते यंत्र करू शकत नाही. त्यामुळं हस्तसाधित पद्धतीची बरोबरी यंत्र साधित पद्धत करू शकत नाही, असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत आता हे सर्व प्रकार बघितले, पण आता आणखीन एक मुख्य विशेष तिथं मुद्दा म्हणजे काय उठतो, तर सावधानी. सावधानी काय बाळगायला पाहिजे मालिश करताना किंवा एखादा मालिश करणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये काय गुण असले पाहिजेत किंवा त्यानं काय केलं पाहिजे, काय करायला नको पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासोबत काय म्हटले बघा याच्यामधला पहिला मुद्दा, मालिशचे कोणतेही तंत्र वापरण्यापूर्वी मालिश करणाऱ्यास ते कोणत्या शरीर भागावर व किती वेळ वापरायचे वगैरे संपूर्ण ज्ञान असायला हवे. आता म्हणजे बघा एखादं तंत्र आहे, अ, थोपटण्याचं तंत्र आहे. मग हे थोपटण्याचं तंत्र कुण्या भागावरती आपल्याला अवलंब करता येतं, हे त्या व्यक्तीला माहीत असलं पाहिजे किंवा थोपटण्याचं तंत्र किती वेळ अप्लाय करायला पाहिजे, हे सुद्धा त्या व्यक्तीला माहीत असायला पाहिजे. आणि माहीत नसेल, तो डोक्यावरच जर मृदू मार द्यायला लागला, डोक्यावरच झटके द्यायला लागला, तर ते चुकीचं होईल. म्हणजे थोडक्यात इथं सांगण्याचा उद्देश काय आहे, कोणतं तंत्र शरीराच्या कोणत्या अवयवाला उपयोगात पडेल आणि किती वेळेसाठी ते तंत्र आपल्याला उपयोगात आणायला पाहिजे, हे सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे. त्यासोबत पुढचा मुद्दा काय आहे बघा, याशिवाय त्याला शरीररचनाशास्त्र व शरीरक्रिया विज्ञानासंबंधी थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे. तो जो मालिश करणारा व्यक्ती आहे, आता आपण योगामध्ये सुद्धा बघा, की अगोदर आपल्याला फिजिओलॉजी पण थोडीफार माहिती असणं गरजेचं असतं. म्हणजे स्नायू काय आहेत, हाडं काय आहेत, कोणतं हाड कुठं असतं, बरोबर आहे. कारण एखादी जर अवघड क्रिया करायला गेलं आणि काहीतरी पेच वगैरे बसला, म्हणजे हे सर्व गोष्टी आपल्याला तिथं टाळता येतात. त्यासोबत समजा आता एक व्यक्ती आहे, सामान्य माणूस आहे आणि टीव्हीवर कपालभातीचे फायदे ऐकला आणि कपालभाती करायला लागला. परंतु त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या पोटामध्ये हर्निया झालेला आहे आणि तो जर कपालभाती करायला लागला, तर त्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे आता नॉर्मल फिजिओलॉजी किंवा शरीरशास्त्र, शरीराची रचना कशी आहे, ते तर त्याला माहितीच असायला हवं. त्यासोबत शरीरक्रिया विज्ञान म्हणजे शरीरामध्ये होणारी जडण-घडण, शरीरातील काही विकार याची कमीत कमी प्राथमिक माहिती माहिती तरी असायला हवी. हे असणं गरजेचं त्याला आहे. जेणेकरून संभाव्य धोके आपल्याला तिथं टाळता येऊ शकतात. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा पुढे, मर्दन ही एक कला आहे व प्रत्यक्ष पाहून व कृती केल्याशिवाय ती आत्मसात करता येत नाही. आता समजा एखाद्या व्यक्तीनं काय केलं, मर्दनाचं पुस्तक वाचलं आणि लगेचच तो मर्दन करायला लागला. तर त्यातील आता बघा, पुस्तकी ज्ञान आणि अनुभवातील ज्ञान याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. बघा, अनुभवाची जी शिदोरी असते, ती आपल्याला प्रत्यक्षात काम करताना प्रॅक्टिकली शिकणं गरजेचं आहे. आता एखादा डॉक्टर आहे, तर त्या डॉक्टरला बघा, त्या डॉक्टरनं 4 वर्ष त्याचं शिक्षण पूर्ण केलं, परंतु त्याला लगेचच परवानगी नाही हॉस्पिटल टाकण्याची. लगेचच त्याला हॉस्पिटल टाकण्याची परवानगी नाही. का? तर त्याला लगेच इंटर्नशिप करावी लागते. म्हणजे पेशंट्स एखाद्या हॉस्पिटलमध्ये तो स्वतः लगेचच डॉक्टर म्हणून नाही काम करत, तर एखाद्या तज्ञ डॉक्टरच्या हाताखाली त्याला काम करावं लागतं. म्हणजे अ, हे कशासाठी करावं लागेल? तर प्रत्यक्ष अनुभव येणं त्या डॉक्टरला गरजेचं असतं. कोणत्या रोगाला काय केलं पाहिजे किंवा आता बरेच ठिकाणी नुसतं पुस्तकी ज्ञान सुद्धा चालत नाही. आता नुसतं योगाची पुस्तकं उपलब्ध आहेत. मग ते सर्व वाचूनच जर सर्वांनी योगा केला असता, तर आलं असतं. पण त्याच्यामधल्या काही त्रुटी आहेत. ते कसं करायला पाहिजे, कसं करायला नको आहे, हे सर्व त्यांच्या पटकन लक्षात आलं नसतं. त्याच्यामुळं
अनुभवाची जोड देणं हे सुद्धा तितकंच तिथं महत्वाचं आहे. म्हणजेच काय म्हटले, की लगेचच वाचून किंवा एखादा कुठलातरी व्हिडिओ बघून, कुठलंतरी हे बघून असं लगेचच मालिश करायला जाऊ नये. तर ती कृती आपल्या तज्ञ एखाद्या व्यक्तीकडून बघून घ्यावी, शिकून घ्यावी, आत्मसात करून घ्यावी आणि त्यानंतर त्या मालिशचा आपण प्रत्यक्ष उपयोग करावा किंवा अ, आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे बघा. काय म्हटलंय, अडाणी व्यक्तीने केलेला मर्दन कधी-कधी हानिकारक ठरतो. तर अडाणी म्हणजे काय? इथं कशाशी संबंध लावता येईल अडाणी व्यक्तीचा? पूर्ण अशिक्षित म्हणता येईल का? नाही. अडाणी मग कशाला म्हणायचं? अडाण्याचे 2 प्रकार सांगता येतील. एक पूर्ण अशिक्षित, ठीक आहे. अपूर्ण अशिक्षित आहे तर तो मालिश करायला जाणार पण नाही. त्याचं दैनंदिन काम वगैरे करत बसेल. परंतु अडाणी म्हणजे काय? तर त्या क्षेत्रातील अडाणी व्यक्ती. त्या क्षेत्रातील अडाणी व्यक्ती म्हणजे काय? आता बघा, तुमचं शिक्षण एम-ए झालंय, परंतु तुम्ही ऑपरेशन करू शकता का? नाही. म्हणजे ऑपरेशन क्षेत्रामध्ये, शल्यचिकित्सेमध्ये तुम्ही अडाणी आहात. बरोबर आहे. किंवा एखाद्या व्यक्तीनं इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्या इंजिनिअरिंग केलेल्या व्यक्तीला अ, हे केलं, योगा टीचर केलं, तर चालेल का? नाही. इंजिनिअर हा शिक्षित आहे, पण योग क्षेत्रामध्ये अडाणी आहे. असं सुद्धा आपल्याला अडाणीचे 2 प्रकार सांगता येतात. त्याचप्रमाणे मालिश चिकित्सेबद्दल काहीही माहिती नसलेला व्यक्ती किंवा अर्धवट माहिती असलेला व्यक्ती म्हणजे मालिश चिकित्सेमधला तो अडाणी व्यक्ती आहे आणि अशा अडाणी व्यक्तीकडून मालिश जर केली, तर ठीक आहे, थोडंफार वाचलेलं असेल, अर्धवट ज्ञान असेल, तर तो करेल काहीतरी. पण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं म्हटल्याप्रमाणे, ते आपल्याला धोकादायक तिथं ठरू शकतं. म्हणून अडाणी व्यक्तीने केलेले मर्दन कधी-कधी हानिकारक होऊ शकते. आता थोडक्यातच बघा, आता एखादा सामान्य माणूस आहे आणि आपण मालिशमधील एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला सांगितली, की मालिश करण्याची जी गती आहे किंवा दिशा आहे, ती कुणीकडे आहे? हृदयाकडे. म्हणजे पायाला जर मालिश आपण करत असू, तर आपली मालिश करण्याची दिशा कशी असेल? हृदयाकडे, वरच्या बाजूला. आणि डोक्याकडच्या भागाला करत असेल, तर खालच्या दिशेनं करायची. म्हणजे हृदयाच्या बाजूनं मालिश करायची आहे. मग एखादा जर अडाणी व्यक्ती असेल आणि तो गुडघ्यापासून घोट्याकडे अशा पद्धतीनं जर तो मालिश करायला लागला, तर त्या मालिशचे फायदे होतील का हो? होणार नाहीत. कारण रोमकुपाची जी तोंडं आहेत, ती थोडीशी वर तोंड करून असतात. म्हणजे खालच्या बाजूनं जर मालिश केली, तर ते रोमकूपामध्ये तेल लागू होणार नाही आणि वरच्या दिशेनं जर मालिश केली, तर ते तेल रोमकूपांच्या तोंडामध्ये जाईल. म्हणजे असं सुद्धा ते तिथं महत्त्वाचं आहे. माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही झाली सावधानी विषयक माहिती. आता त्याच्यापुढे बघूया आणखीन काय आहे. हं. आता मर्दनाचे प्रत्यक्ष होणारे फायदे. मर्दन चिकित्सेचे प्रत्यक्ष होणारे फायदे किंवा डायरेक्टली इफेक्ट कशावरती होतो? डायरेक्टली इफेक्ट कशावरती होतो? म्हणजे समजा एखादं जर मलम आपण आपल्या त्वचेवर लावलं, तर त्याचा डायरेक्ट संबंध कशाशी आहे? त्वचेशी आहे. आलं लक्षात? त्याप्रमाणे म्हणजे आता बघा, किंवा आता समजा आपण पोटावर मालिश करतोय. पोटावर मालिश करतोय. पण अ, ती मालिश करण्याची जी क्रिया आहे किंवा प्रक्रिया आहे, जशी आपण पोटाच्या वरच्या त्वचेवर अनुभव करतोय, ती आपल्या किडनीवर अनुभव करता येईल का हो? नाही. किंवा आपल्या लहान आतड्यावर अनुभव करता येईल का? किंवा आपण छातीवर मालिश करतोय. आपण काय करतोय? छातीवर मालिश करतोय. मग प्रत्यक्ष परिणाम कोणावरती होतोय? त्वचा असेल किंवा वरचा भाग. डायरेक्ट परिणाम जो आहे, तो हृदयावरती होतोय का?
नाही आपण सर. जे घर्षण करतोय, थिंबतोय, मृदुमार करतोय, हे सर्व डायरेक्टली कुण्या भागावर होतंय? तर वरचा जो सरफेस आहे शरीराचा, वरचा जो सरफेस आहे त्याच्यावरती आणि त्याच्यापेक्षा काही थोड्याशा मधल्या भागापर्यंत, काही थोड्याशा मधल्या भागापर्यंत. म्हणजे आता हाताला जर असं मी हे केलं, दाबलं, तर मधले जे स्नायू आहेत, त्या स्नायूंना पण ते जाणवतंय. म्हणजे डायरेक्टली परिणाम त्वचा, स्नायू. आता एक त्वचेचा एक हे बघूया आपण, छेद बघूया, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. म्हणजे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली परिणाम कशाला म्हणायचे ते हृदयावरून आपल्याला लक्षात येईल. अगोदर बघूया नेमकं कोणकोणते भाग सांगितलेले आहे त्याच्यामध्ये. बघा, त्वचा म्हणजे स्किन, वसा, फॅट, स्निग्धयुक्त पदार्थ म्हणजे फॅटचा भाग आहे हा. ऊतक, स्नायू. ऊतक म्हणजे काय? ऊती, टिश्यू कशाला म्हणायचं? तर आपलं शरीर कशानं बनलेलं आहे? छोट्या-छोट्या सूक्ष्म पेशींनी बनलेलं आहे. आणि या पेशींच्या समूहाला काय म्हणायचं आहे? ऊती म्हणायचं आहे. आणि ऊतीच्या समूहाला अवयव म्हणायचा आहे. आलं का लक्षात? ऊतक म्हणजे एखाद्या अवयवाचा किंवा एखाद्या मासपेशीचा छोटा भाग, पार्ट्स असं त्याला म्हणूया. त्यासोबत स्नायू म्हणजे स्नायू संस्था, रक्ताभिसरण संस्था, लसिका प्रवाह. अ, आता लसिका प्रवाह म्हणजे कशाला? ऊतकाकडून रक्तात जाणाऱ्या व द्रवांशी साम्य असणाऱ्या द्रव पदार्थांचा प्रवाह म्हणजे लसिका प्रवाह. ते आपण बघूया इमेजमध्ये. त्यासोबत तंत्रिका तंत्र म्हणजे मज्जासंस्था. यावर परिणाम होतो. म्हणजे यांच्यावरती डायरेक्टली परिणाम होतो. इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली परिणाम होतो. मग एक त्वचेचा छेद आपण बघूया, म्हणजे तुम्हाला हे सगळे अवयव कुठं आहेत ते लक्षात येतील तुम्हाला. बघा, एक छोटासा त्वचेचा काप आहे किंवा तुकडा आहे. आता ही जी त्वचा आहे, ही 3 लेयरनी बनलेली आहे. किती लेयरनी बनलेली आहे? 3 लेयरनी बनलेली आहे. पहिला जो लेयर आहे, तो बाह्य त्वचा आहे. बघा, कंस केलेला आहे छोटासा. आणि हा लेयर अतिशय पातळ म्हणजे कागदासारखा असतो, बाह्य त्वचेचा. त्याच्यानंतर अंतस्त्वचा, ही थोडीशी जाड असते. आणि त्याच्यानंतर अधस्थ त्वचा. अधस्थ त्वचा म्हणजे हा जो भाग आहे फॅटचा भाग आहे, चरबीचा भाग. म्हणजे वर त्वचा, त्याच्यानंतर अंतत्वचेच्या खाली फॅटचा भाग, चरबीचा भाग. आता म्हणजे कोणकोणत्या ह्याच्यावरती परिणाम झाला बघा. प्रत्यक्ष परिणाम आपण कशावरती होईल? त्वचेवरती होईल. आणि त्वचेच्या लगत सलग असणाऱ्या कोण्या-कोण्या भागावरती होईल? अंतस्त्वचेवरती होईल. आणि लगेचच त्याला चिटकून असणारा भाग कोणाचा आहे? मेदाचा. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष त्याचा परिणाम होईल. त्यासोबत आता दुसरा जो लेयर आहे, पहिला लेयर सोडून दुसरा. दुसऱ्या लेयरमध्ये काय-काय आहे? आता आपण आताच म्हटलं, की रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था, हे सगळ्या गोष्टी ऐकल्या. तर रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय? तर त्वचा ही काय आहे? म्हणजे मोठं अवयव आहे. कारण पूर्ण शरीराला ही काय करते? झाकण्याचं कार्य करत असते. म्हणजेच जास्तीत जास्त किंवा अ, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिरा किंवा धमन्या या काय करतात? त्या त्वचेला रक्त पुरवण्याचं काम करत असतात. म्हणजे रक्तवह संस्था कुठं आली बघा? ह्या लाल शिरा ज्या दिसत आहेत किंवा निळ्या, निळ्या आणि लाल रंगाच्या ज्या नळ्या दिसत आहेत, त्या आहेत रक्त पुरवणाऱ्या. म्हणजेच त्वचेवर जर दाब दिला, तर या शिरावरती पण दाब पडेल का हो? हो सर. निश्चितच पडणार आहे. या शिरांवरती पण ते प्रेशर जाणार आहे. त्यासोबत आता हा जो भाग आहे या नळ्यांचा, शिरांचा, त्याला म्हणायचं आहे रक्तवह संस्था. त्याच्यानंतर अ, मध्ये जो हिरव्या रंगाच्या ज्या नळ्या दिसत आहेत,
त्याला चेता असं म्हटलेलं आहे बघा. काय म्हटलेलं आहे? चेता. हा सुद्धा भाग नर्वस सिस्टम यांचा सुद्धा बराचसा भाग या त्वचेमध्ये आलेला आहे. बघा, गर्मग्रंथी यांचं सुद्धा स्थान कुठं आहे? अंतस्त्वचेमध्ये आहे. आणि तेलग्रंथी बघा इकडून 1 नंबरचं नाव तेलग्रंथी किंवा ह्या ग्रंथीचं सुद्धा स्थान कुठं आहे? अंतस्थ त्वचेमध्ये आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे बघा, त्वचेमध्ये काय काय आहे आणि जे जे आहे त्यावरती परिणाम आपला मालिशचा होणार आहे. आलं लक्षात? आणि गर्मग्रंथीचं तोंड बघा कुठं उघडलेलं आहे? बाहेर त्वचेच्या. याचा संबंध सुद्धा त्वचेच्या आरोग्याशी निगडीत आहे, जवळचा संबंध आहे. आणि तेलग्रंथीचा त्याचा सुद्धा त्वचेच्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. आणि गर्मग्रंथी मध्ये जरी असली, अंतत्वचेत जरी असली, तरी तिचं तोंड मात्र बाह्य त्वचेत आहे, त्वचेच्या बाहेर आहे. म्हणजे ज्यावेळी आपण मालिश करणार आहोत त्यावेळी तिच्या तोंडावरती, घर्मग्रंथीच्या तोंडावरती सुद्धा एक प्रकारची क्रिया घडून येणार आहे घर्षणाची. आणि तेलग्रंथीच्या तोंडावरती सुद्धा एक प्रकारची क्रिया तिथं घडून येणार आहे. मग ही काय क्रिया घडून येणार आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे. आता याच्यानंतर हा त्वचेचा जो छेद बघितला, त्याच्यानंतर भाग कोणाचा येतो? स्नायूंचा. त्वचा ही फक्त वरची पातळ ही झाली, लेअर झाली. आणि त्या पातळ लेअर मध्ये एवढे घटक बघितले आपण: बाह्य त्वचा, अंतत्वचा आणि फॅट, चरबीचा भाग. हे 3 घटक त्वचेच्या एका पातळ लेअर मध्ये बघितले. आणि ह्या त्वचेच्या लेअरच्या खाली कोण आहे? स्नायू आहेत, स्नायू संस्था आहे. आणि आपण सहजच मालिश ज्यावेळेस आपण करतोय तर हा मालिशचा जो घर्षणाचा भाग किंवा दाबण्याचं असं स्वरूप त्या मसल्स वरती पण डायरेक्टली इफेक्ट करतंय. बरोबर आहे? डायरेक्टली त्याच्यावरती परिणाम करतोय. मग त्वचेच्या नंतर कोणती संस्था आली? मसल संस्था किंवा स्नायू संस्था. आता याच्यानंतर आपण जर सहज इथं जर दाबलं, इथं काय आहे? हाड आहे. मग मासपेशीच्या नंतर कोणती संस्था आली? अस्थी संस्था आली. कोणती आली? अस्थी संस्था. म्हणजे हाडांचा भाग. आता इथं जर मी दाबलं तर डायरेक्टली त्या हाडावरती परिणाम होतो. डायरेक्टली त्या हाडावरती प्रेशर पडते. म्हणजे एवढ्या भागावरती शरीराच्या डायरेक्टली इफेक्ट होत असतो. आता हा जो आहे काप, तो एक छोटासा काप बघितला, पण त्याची रचना कशी आहे पूर्ण शरीरभर? आता आणखीन एक संस्था, लिम्फॅथेटिक संस्था, खालून 2 नंबरची आहे बघा. पहिली जी आहे रक्ताभिसरण, तिच्यावरती सुद्धा मालिशचा परिणाम होतो. कारण सर्व, आता थोडक्यातच परिणाम का होता असं जर आपण जर म्हटलं तर बघा, त्वचेवर शिरा दिसतात, धमन्या दिसतात. दिसतात का नाही? शिरा, धमन्या दिसतात. आणि आपण एक प्रकारचं प्रेशर टाकलं त्याच्यावरती तर त्या सहजच त्या शिरा आणि धमन्यावरती ते प्रेशर पडतं. म्हणजे त्या प्रेशरचा परिणाम त्या शिरा धमन्यावरती होतो, म्हणजे ती रक्ताभिसरण संस्था. त्यासोबत ही हिरव्या रंगाची जी आहे लिम्फिक संस्था आणि 3 नंबरची मसल संस्था. त्याच्यानंतर
वरची अस्थिसंस्था आणि अस्थिसंस्थेच्या बाजूची पिवळ्या रंगाच्या ज्या शिरा आहेत त्या नर्वस सिस्टम म्हणजे चेतासंस्था. ह्या चेतासंस्थेचा बराचसा भाग त्वचेलगत असतो, म्हणजे त्याच्यावरती सुद्धा परिणाम आहे. म्हणजे बघा, चेतासंस्थेवर परिणाम कसा होतो लगेच डायरेक्टली परिणाम कसा आहे चेतासंस्थेवर, तर आपल्याला पोळलं की आपण चटकन हात बाजूला घेतो, म्हणजे हे कोणाचं काम आहे, चेतासंस्थेचं आहे. आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये चेतना देण्याचं काम कोण करत असतं, चेतासंस्था करत असते. टोचलं की टोचलेलं पण लगेच ऍबसेक्ट होतं. म्हणजे मालिश करतोय ते पण त्वचेला ग्रहण होईल, बरोबर आहे. त्याचा पण एक सुखावह अनुभव तो ऍक्सेप्ट करेल. म्हणजे याच्यावरती सुद्धा कसा परिणाम आहे, डायरेक्टली परिणाम आहे. ठीक आहे. आता हे परिणाम कोणकोणत्या भागावरती होतात हे पाहिलं. आता त्याच्यानंतर एक एक भाग बघूया आपण, काय काय परिणाम होतो कोणत्या संस्थेवर. तर पहिली संस्था आहे त्वचा किंवा स्किन. तर याच्यामध्ये मग काय काय होतं बघा. मालिश त्वचेतील रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन वाढवते. म्हणजे काय, आता बघा थोडक्यात मी एक उदाहरण देतो. रक्ताभिसरण कधी कधी वाढतं, व्यायाम केल्यास पण रक्ताभिसरण वाढतं, किंवा एखादा अवयव जो अवयव सध्या काम करत आहे, कार्यरत आहे, म्हणजे मी आता काय करतोय, सध्या बोलत आहे, म्हणजे इकडं रक्ताभिसरण वाढलेलं आहे, माझ्या ओठांची हालचाल होत आहे, तोंडाची किंवा गालाची हालचाल होत आहे, म्हणजे जो शरीरातील अवयव सध्या काम करत आहे त्या भागाकडे रक्त जास्त जातं, त्याला कार्य करण्यासाठी रक्त जास्त जातं, म्हणजे तिथलं रक्ताभिसरण वाढतं, असं लक्षात घ्यायचं. लक्षात, ज्यावेळी आपण खांद्याचा व्यायाम करू त्यावेळी कुठं रक्ताभिसरण वाढेल, खांद्यामध्ये रक्ताभिसरण वाढेल. मग मालिशचा आणि रक्ताभिसरणाचा कसा संबंध आहे, काय संबंध आहे, तर बघा, आता ह्या वेगवेगळ्या शिरा दिसत आहेत आपल्याला, शिरा आहेत, धमन्या आहेत, बरोबर आहे. ज्यावेळी आपण हे असं मालिश करतोय, बरोबर आहे. आता एखादा पाईप आहे, एखादा लवचिक पाईप आहे, इथून इथून इथपर्यंत एक लवचिक पाईप आहे, या पाईप मध्ये पाणी भरलेलं आहे, आलं लक्षात. आणि आता मी या पाईपच्या एका टोकापासून असं पुढच्या दिशेनं एक प्रेशर देतोय, पुढच्या दिशेनं दबाव देत हात पुढे नेतोय, मग ते पाणी काय होईल हो मधलं, पुढे जाईल सर मधल्या, पाणी. पुढे जाईल हा, सर. पुढे जाईल. म्हणजे मधलं पाणी काय होईल, पुढे जाईल, पुढे सरकल. आणि मी जशी दिशा देईल त्याला, अशी दिशा दिलं तर ते काय होईल, पुढे जाईल, आणि अशी दिशा दिलं तर मागे येईल, आलं का लक्षात. आणि बघा, आणि मालिश करण्याची मुख्य पद्धत कशी आहे, हृदयाच्या दिशेनं, विरुद्ध बाजूने सर, खालून वर. हा, हृदयाच्या दिशेनं. म्हणजे अच्छा. काय, हृदय काय करतं आपलं, आता जवळचे अवयव असतील तर तिथलं पटकन ओढून घेता येईल, पण जे खालचे आहेत, पायाकडचे अवयव आहेत, आपण शीर्षासनामध्ये काय म्हणतो, की हृदयाला विश्रांती मिळते, हृदयाला आराम मिळतो, विश्रांती मिळते म्हणतो, बरोबर आहे. का होतं तसं, काय होतं, तर रक्ताभिसरण किंवा हृदयाला आपल्या पायाकडलं रक्त खेचून घ्यावं लागतं, त्याच्यासाठी श्रम, कष्ट जास्त घ्यावे लागतात, बरोबर आहे. मग उलट झालं, डोकं खाली पाय वर केलं की ते जे रक्त आहे ते गुरुत्वाकर्षणामुळं आपोआप खाली यायला लागतं, म्हणजे हृदयाला जास्त कष्ट करावं लागत नाही. म्हणून त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो योगामध्ये, की शीर्षासनामुळे हृदयाला विश्रांती मिळते असं म्हणतो, बरोबर आहे. मग तशीच क्रिया, जी क्रिया शीर्षासनामध्ये उलटी झाली, तशीच आपण हे वेगवेगळ्या मसल्सला, वेगवेगळ्या स्नायूंना, त्वचेला पुढे घर्षित करतोय, पुढे दाब देत एक मालिश करतोय, त्याच्यामुळं रक्त काय होतंय, पुढे पुढे सरकते, पुढे पुढे सरकते. कोणाकडे सरकतंय, कोणाकडे जाते, हृदयाकडे. हृदयाकडे जाते.
म्हणजे हा जो परिणाम झाला तो अप्रत्यक्ष परिणाम झाला. कोणावरती झाला? हृदयावर. त्यावर. आता मी सुरुवातीला एक उदाहरण दिलं, काय? छातीवर मालिश केली, परंतु हा जो स्पर्श आहे किंवा हा जो दबाव आहे तो हृदयाला पोहोचतोय का? हृदयापर्यंत पोहोचत नाही. आलं लक्षात? म्हणजे डायरेक्टली परिणाम कोणावर होतोय? त्वचेवर आणि ह्या मांसपेशीवर किंवा ह्या हाडांवरती होतोय. पण आता हृदयावर सर्क्युलेटरी सिस्टमवर सुद्धा मालिशचा फायदा आहे. आपल्याला तो पॉइंट आहे पुढे. मग हृदयावर कसा परिणाम होतो? तर हृदयावर इनडायरेक्टली परिणाम होतो. म्हणजे कशा स्वरूपामध्ये? रक्ताभिसरण सुधारणं किंवा रक्ताची दिशा हृदयाकडे जी मालिश करण्याची जी दिशा आहे त्याच्यामुळं हृदयाला हे रक्त ओढून घेण्यासाठी सोयीस्कर होतं. रक्त धमन्या शिरा लवचिक होतात किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्यांच्यामध्ये काय असतं? धमनी काठिन्यता असते. काय असते? धमनी काठिन्यता. म्हणजे त्यांच्या शिरा धमन्या कडक असतात. कडक कडक असल्यामुळं मधून वाहणारं जे रक्त आहे ते प्रेशरनं वाहतं. एक कडक पाईप आणि एक मऊ पाईप, दोन पाईप आपण धरूया तिथं. आणि जो मऊ लवचिक पाईप आहे त्याच्यामधून जाणारं पाणी जे आहे त्याच्यावर प्रेशर कमी असतं आणि कडक पाईपामधून जाणारं जे पाणी आहे त्याच्यावरती प्रेशर जास्त असतं. धमनी काठिन्यता म्हणजे काय? धमन्या कडक झाल्या, कडक पाईपासारख्या झाल्या निब्बर, मग प्रेशर वाढतं. परंतु मालिशमध्ये काय होतं? आपण रोज त्याला, आता समजा कडक एखादा पाईप असेल त्याला रोज असं वाकडं तिकडं रोज थोडं थोडं केलं तर तो सुद्धा एक त्याच्यामध्ये लवचिकता येते, मऊपणा येतो बघा. आलं लक्षात? त्याचप्रमाणे आपल्या ह्या शिरांवरती, ह्या धमन्यांवरती रोज एक प्रकारची क्रिया जर झाली तर त्यांच्यामधली इलॅस्टिसिटी वाढते, लवचिकता वाढते, तन्यता वाढते. म्हणजे त्याच्यातला काठिन्यता, कठीणपणा निघून गेला. कठीणपणा निघून गेला. म्हणजे त्या काय झाल्या? लवचिक झाल्या. मग हा परिणाम कोणावरती झाला? शिरांवरती आणि धमन्यांवरती. मग शिरांमध्ये आणि धमन्यांमध्ये काय वाहतं? रक्त. आणि हा भाग कुणाचा आहे? रक्ताभिसरण संस्थेचा आहे. आणि रक्ताभिसरण संस्थेचा मुख्य अवयव कोण आहे? हृदय आहे. म्हणजे इनडायरेक्टली परिणाम कोणावर झाला? हृदयावरती झाला. लक्षात? ठीक आहे. कोणता भाग बघत होतो आपण? म्हणजे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. त्वचा म्हटलं की 3 लेयर लक्षात घ्यायचे. बाह्य त्वचा, अंतस्त्वचा आणि खालची मेदाचा एक थर आणि त्याच्यानंतर स्नायूंचा भाग. म्हणजे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारलं म्हणजे त्या ठिकाणी रक्त जास्त जातं. आणि रक्त जास्त जाणं म्हणजे काय? तर त्या भागांना, त्या अवयवांना पोषण मिळणं. पोषण मिळणं. का पोषण मिळणं? तर रक्तामध्ये घटक असतात. व्हिटॅमिन्स, प्रोटीन, मिनरल्स, कॅल्शियम, हे ते काय-काय जे सर्व आवश्यक आहे, ते सगळं कशामध्ये असतं? रक्तामध्ये असतं. म्हणजे चांगलं शुद्ध रक्त इथपर्यंत पोहोचतंय, म्हणजे तिथल्या त्वचेला चांगलं पोषक घटक मिळत आहेत. आणि चांगले पोषक घटक जर एखादा व्यक्ती रोज बदाम, काजू वगैरे खात असेल, चांगलं खात असेल, तर त्याची तब्येत कशी असते? धष्टपुष्ट असते. धष्टपुष्ट असते. त्याप्रमाणे शरीरातल्या एखाद्या भागाला रक्त चांगलं मिळायला लागले, रोजच्या रोज नवनवीन, ताजं आणि तिथल्या भागाला रोजच्या रोज पोषण मिळायला लागले, आवश्यक घटक मिळायला लागलेत. मग काय होईल? तिथली त्वचा कशी होईल? निरोगी होईल. धष्टपुष्ट होईल म्हणजेच निरोगी होईल. तिथलं रक्ताभिसरण सुधारलं की त्वचेचा पोत सुधारतो. पोत सुधारतो म्हणजे काय? त्वचा टवटवीत दिसायला लागते. टवटवीत दिसायला लागते, कोमल दिसायला लागते, मुलायम दिसायला लागते, निस्तेजपणा कमी होतो. म्हणजे हे सगळं कशामुळं झालं? त्वचेच्या रक्ताभिसरण सुधारल्यामुळं झालं. त्वचेवरती एक प्रकारची टवटवी येते. म्हणजे ही क्रिया कशातून घडून आली? मालिशद्वारे.
त्यासोबत पुढचा पॉइंट बघूया आणखीन काय होतं. त्वचेतील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेला चांगल्या प्रकारे पोषण मिळते व तिचे आरोग्य सुधारते व त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. त्यासोबत आता आणखीन एक गोष्ट म्हणजे काय आहे, मालिशमुळं त्वचेवरील मल दूर होतो. त्वचेवरील मल दूर होतो. त्वचेवर मल असतो का हो? हो हो सर. असं डायरेक्ट पाहिल्यास दिसतो का तो? दिसत नाही. कधी दिसतो? आपण बघा काही स्त्रिया काय करतात, दगडानं असं घासलं की ते मल निघतो बघा. आलं लक्षात? आपली त्वचा भिजलेली असली, अंघोळ वगैरे केल्यानंतर किंवा सहजच त्वचा जर आता उन्हाळ्यामध्ये घामाने त्वचा ओली होते आणि ओल्या झालेल्या त्वचेवरती आपण जर सहजच असं घर्षण केलं, तर काय निघतं त्याच्यावरलं? मल निघतो. काय निघतो? मल निघतो. त्याचप्रमाणे मालिश या क्रियेमुळे सुद्धा त्वचेवरील मल दूर केला जातो. मल दूर करण्यासाठी मदत होते, मल निघून जातो. आता त्वचेचे मल 2 बघायचे आहेत आपल्याला. 2 प्रकारचे मल बघायचे आहेत. एक त्वचेवरचा मल, एक त्वचेमधला मल. कोणकोणते? त्वचेवरचा मल एक आणि त्वचेमधला मल एक. 2 प्रकारचे. आता हा पहिलेला कोणता मल झाला? त्वचेवरचा मल. म्हणजे धूळ म्हणा, प्रदूषण म्हणा, डस्ट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी इथं स्थिरावत असतात आणि आपण मालिशद्वारे तो काढून टाकू शकतो. आणि मल काढणं का गरजेचं आहे? मल काढल्यामुळं काय होतं, आपण त्वचेची संरचना बघताना बघितलं, की जी याची ग्रंथी होती, स्वेद, घाम ग्रंथी जी होती, तिचं तोंड कुठं होतं? वरच्या त्वचे दिवशी. त्वचेच्या बाहेर. तिथं ओपन कुठं होती ती ना, त्वचेच्या बाहेर इथं वर होते ओपन. मधून येते आणि तिचं तोंड वर इथं ओपन होतं. आलं लक्षात? आणि जर त्वचेवर अतिरिक्त मल असेल, तर ही तोंड काय होतील? बंद बंद. होते. बंद होतील, बुजतील. मग घाम बाहेर पडेल का? नाही. किंवा गर्मग्रंथीची तोंड कुठं होती? त्वचेच्या वर होती. बाहेर वर होते. ओपनिंग. आणि अतिरिक्त मल असेल, तर ह्यांची सुद्धा तोंड बुजतील. आणि तोंड बुजली तर काय होईल? तेल, जे तेल सेबम जो बाहेर पडतो, तो बाहेर पडेल का? पडणार नाही. नाही. म्हणजे त्वचेच्या आरोग्यासाठी त्वचेवरचा मल काढून टाकणं किंवा निघून जाणं हे आवश्यक आहे. आणि ही क्रिया आपल्याला, हा जो लाभ आहे, तो लाभ मालिशद्वारे मिळवता येतो. नियमित मालिशमुळं त्वचेवरील मल दूर होतो. त्याच्यामुळं रोमकूप ही जी तेलग्रंथी आहेत किंवा स्वेदग्रंथी आहेत, यांची तोंड उघडतात. त्यासोबत पुढे बघूया आणखीन काय आहे. डेड स्किन सेल्स. डेड स्किन सेल्स म्हणजे काय? तर त्वचेवर एक प्रकारचा पापुंद्रा असतो किंवा याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोंडा, डोक्यातील कोंडा असतो बघा. पाहिला का कोंडा डोक्यातील? हो सर. कसा असतो? पापुंद्रे पापुंद्रे असतात. बरोबर आहे? आणि हे पापुंद्रे किंवा हा कोंडा सुद्धा काय आहे? डेड स्किन सेल्स आहे. डेड स्किन सेल्स. मृत त्वचा आहे. मेलेली त्वचा आहे. आलं लक्षात? आणि मालिशमुळं काय होतं? हा जो मृत त्वचेचा थर आहे, हा काढून टाकण्यास मदत होते. डेड स्किन सेल्सला हटवण्यासाठी आपल्याला तिथं मदत होते. आणि अतिरिक्त डेड स्किन सेल्स झाल्या, मृत त्वचेचा थर जर जास्त झाला, तर काय होईल परत? रोमकूप काय होतील? बंद होतील. बरोबर आहे?
ठीक आहे. त्याच्यानंतर आता आणखीन एक मल आपल्याला बघायचा आहे. तो मल म्हणजे काय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे बघा. 3 प्रकारचे मल सांगितलेले आहेत. एक आहे पुरीश म्हणजे विष्ठा, दुसरा आहे मूत्र आणि तिसरा आहे स्वेद. तिसरा आहे स्वेद आणि स्वेद हा कोणाचा मल बाहेर टाकत असतो? मेदाचा. हा मल बाहेर टाकत असतो. म्हणजे जी चयापचयाच्या क्रिया होतात शरीरामध्ये, त्याच्या चयापचयाच्या क्रियेदरम्यान शरीरामध्ये मल म्हणजे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात आणि ते टाकाऊ पदार्थ त्या घामाद्वारे बाहेर टाकले जातात. आणि जर समजा ह्या गर्भग्रंथी जर व्यवस्थित काम करत नसतील, तर हे कार्य व्यवस्थित होईल का? नाही. होणार नाही. किंवा जर डेड स्किन सेल्सचा जर थर निघालेला नसेल, अतिरिक्त असेल किंवा त्वचेवरील मल अतिरिक्त असेल, तर ह्या गर्भग्रंथी व्यवस्थित काम करत आहेत, पण तोंड बुजाल्यामुळं ते घाम बाहेर पडेल का? पडणार नाही. म्हणजे बघा किती मालिश किती महत्वाची आहे शरीराला. ठीक आहे, पुढे बघूया. किंवा मालिशचा आणखीन एक परिणाम म्हणजे काय? त्वचेवरील फोड, पोटुकळ्या, मुरूम हे जे आहेत ते सुद्धा आपल्याला कमी करता येतात. म्हणजे कसं? आणि मुरूम असतील किंवा पोटपुटुकळ्या असतील, हे निर्माण होण्याचं कार्य काय आहे? कारण काय आहे? बघूया एक आपण ते एका इमेजमध्ये. आता याच्यामध्ये बघा हाऊ पिंपल्स डेव्हलप्स म्हटलेलं आहे. तर त्याच्यातली 3 कारणं मी तुम्हाला सांगतो. एक कारण आहे ओव्हर ॲक्टिव्ह ऑइल ग्लँड्स. ऑइल ग्लँड्स ओव्हर ॲक्टिव्ह असतील तर त्यांनी काय करतील? तेलाचं प्रमाण जास्त होईल, सिक्रेशन जास्त होईल. तेल ग्रंथी ज्या आहेत, त्या तेल ग्रंथीमध्ये सिक्रेशन जास्त झालं, तर ते जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट करतील. आता हे एक कारण झालं आणि हे सिक्रेशन झालेलं तेल बाहेर पडलं, त्वचेच्या बाहेर पडलं तर ठीक आहे. पण नाही पडलं तर म्हणजे न पडण्याचं कारण काय आहे? हे पुढच्या 2 भागामध्ये आपण पाहू शकतो 2 इमेजमध्ये. बघा, एक्सेस डेड स्किन सेल्स म्हणजे बघा, आता हा पिवळा जो पदार्थ आहे, तो कुठं अडकून बसलाय हो? त्वचेच्या खाली. बाहेर पडलाय का तो? नाही. बाहेर पडला नाही. कारण एक्सेस डेड स्किन असल्यामुळं तो तिथंच अडकून बसलाय. त्याचं तोंड बंद आहे. आणि मग तिथं काय होईल? हे ऑइल काय होईल? जमा होईल. जमा होईल आणि तिथला भाग सुजल्यासारखा होईल. म्हणजे आता फुग्यामध्ये जर आपण पाणी भरलं, तर फुगा कसा होतो? मोठा होतो. त्याचप्रमाणे इथं जर त्या ऑइलिंगचं जर प्रमाण वाढत गेलं, तर तिथलं काय होईल? सूज आल्यासारखं होईल. म्हणजे तिथला भाग मोठा होईल, सुजेल. आता त्याच्यानंतर आणखीन एक कारण येत आहे बघा. आता हे जे आहे, ते कॉझिंग ऑफ बॅक्टेरिया आहे. आता तिथं जर इन्फेक्शन झालं तर आणि जर इथं सिक्रेशन जास्त जमा झालं तर तिथं इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे अशी वेगवेगळी कारणं आहेत. परंतु महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे काय? त्वचेवरील मलामुळं किंवा त्वचेवरील मृत सेल्समुळं पोर्स बंद असतील, तर घाम वगैरे बाहेर व्यवस्थित टाकला जाणार नाही. तेल वगैरे बाहेर व्यवस्थित टाकलं जाणार नाही आणि त्याचं मध्येच ते जमा होतील आणि तिथला भाग काय होईल? आता समजा खालून येणारं तेल बाहेर नाही पडल्यामुळं ते तिथला भाग असा पुढे येईल. आलं लक्षात? म्हणजे उंचवटा निर्माण झाला इथं. हा जो उंचवटा म्हणजेच आपल्या तोंडावरील पोड, फुटुकड्या किंवा मुरूम असं म्हणायचं आहे त्याला. आणि हे जे कारण आहे, ते कारण आपण मालिशद्वारे दूर करू शकतो. तर त्या ठिकाणी काही जोरात मालिश करून चालणार नाही, कारण त्वचावर जे तुम्ही म्हणताय मुरमं येतात आणि ऑलरेडी आपण मालिश करताना थोडंसं मसाज करताना तेल वापरलं तर आणि हं. ते
तेलाचा हे वाढेल ना त्याच्यामुळे. आणि हो 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 तो जो भाग आहे तो आहे आपल्याला पुढे बघायचा आहे. म्हणजे तेल वापरून करायचं. आता ज्या व्यक्तींमध्ये तेलाचं सिक्रेशन जास्त होतं त्याच्यामध्ये तेल वापरायचं का नाही? किंवा ज्या व्यक्तीमध्ये आता कोणाची त्वचा कोरडी असते, म्हणजे त्यांच्यामध्ये तेलाचं सिक्रेशन कमी आहे. त्याच्यामध्ये काय करायचं? ते आपण बघूया पुढच्या तासामध्ये. थांबूया तिथेच. थँक्यू सर, धन्यवाद.